पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। तर दुसरीकडे जरांगेंच्या टार्गेटवर राज ठाकरे, नितेश राणे आणि चंद्रकांत पाटील पाहायला मिळालेत। राज ठाकरे हे कुचक्या कानाचे आहेत असं म्हणत जरांगेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। तर मराठे सामाजिक मागास नाहीत असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी वचवच करू नये असं जरांगे पाटील म्हणाले। पाहूयात। जरांगेंच्या टार्गेटवर राज ठाकरे, नितेश राणे आणि चंद्रकांत पाटील। ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंच्या बेमुदत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। आझाद मैदानातून जरांगेंनी राज ठाकरे, नितेश राणे आणि चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केलाय। जरांगेंनी लोकसभेचा निकाल आणि विधानसभेच्या निकालावरून राज ठाकरेंना टार्गेट केलंय। आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंचं आंदोलन सुरू आहे। अशातच राज ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय। मराठे मुंबईत पुन्हा का आले हे शिंदेंना विचारा असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर मनोज जरांगेंनी पलटवार केलाय। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय। तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचारा। एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला, त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाळलं त्यांनीच, तरी तो त्याचं दुरण उडीतो, तो पोरग पाळलं। हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे, मानाला भुकालेलं पोरग। त्याच्या घरी नुसता फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी घरात चालतो असले। कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं। राज ठाकरेंवरच्या हल्लाबोलानंतर जरांगेंच्या निशाणावर चंद्रकांत पाटीलही होते। ईडब्ल्यूएस आरक्षण हे खरं मराठ्यांचं आरक्षण असून मराठा मागास नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आणि यावरूनच जरांगेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे। चंद्रकांत पाटलांनी वचवच करू नये असं म्हणत जरांगेंनी हल्लाबोल केला। मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत, ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 2 गुंठावाले झाले, गरीब झाले, पोरांना शिक्षण शाळेत पाठवता येणार, कॉलेजमध्ये पाठवता येणार, डॉक्टर करता येणार, म्हणून आरक्षण पाहिजे। दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली। गावाबाहेर राहा, ए शिवू नको असं नाही झालं। दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण, ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला 50% एक्सीड करता येत नाही। फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला, आजही होईल, उद्या होऊ शकतो, ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले। चलो 10% एक्सीड करू, त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही 50% एक्सीड करायला दिलेलं नाही। इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, मी तो मराठी काढतील मग, कारण या चंद्रकांत पाटलांनीच आमच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर, ते आम्हाला चांगला माहिती। त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तो काय लांब नाही। कोल्हापूर म्हणजे तो आमच्या घरात घराण्याच्या कशात विधानात ठेवलं। आत्ताच मी एका फार मोठ्या कायद्याच्या तज्ज्ञाशी 20 मिनिटं फोनवर चर्चा करूनच आलो आहे। तज्ज्ञ सकारात्मक आहेत। मुख्यमंत्री महोदय गेले 2-3 दिवस हा प्रयत्न करतायत की याच्यातून चांगला मार्ग काय काढता येईल की ज्याला त्यातून सगळ्यांना समाधान मिळेल। मनोज दादा जरांगे आणि मी खूप चांगले मित्र आहोत। विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये मी समितीचा अध्यक्ष असताना अनेक बैठकांना ते यायचे, कारण तो मी पॅटर्न तयार केला होता की दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता मराठी नेत्यांची बैठक, आणि त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यामध्ये भांडण लावू नका। आझाद मैदानावरील उपोषण स्थळावरून जरांगेंनी टार्गेटवर असलेल्या मंत्री नितेश राणेंवर सुद्धा सडकून टीका केली आहे। जरांगेंनी मंत्री नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना चिचुंद्री असा उल्लेख केला। मुंबईत येण्याआधी जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता। यावर नितेश राणेंनी जीभ काढून हातात देण्याची भाषा केली होती, त्यावरही जरांगेंनी पलटवार केलाय। जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ
हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. चिचुंदरी पाय मोजले का तुम्ही? तिला 4 पाय आहेत, ते किती वेळ लागले त्याची गाठ पडली. आणि चिचुंदरी लाल असते, लाल. ऊन पडलं तरी लाल, घेऊन असलं तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणती हे सुद्धा कळत नाही चिचुंदरी. नुसती आडत चलत, नुसती आडत चलत. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादा सांगितलं तुम्ही याला आवडा, त्याला आंदोलन संपू द्या, त्याच्यात बघतोच किती कमी. ते सध्या नको. एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच असा सज्जड दम देत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मंत्री नितेश राणेंवर तिखट शब्दात टीका केली आहे. सोबतच पाणी पिणं बंद करणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आता आणखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. प्रदीप कापसेसह संजय सरोदे, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.